प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर येणार आहे. मुळातच आपण एक भयंकर प्रोमो तर पाहिलाय, पण त्या प्रोमोची मात्र आता एक दुसरी बाजू आपल्या समोर येणार आहे. आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की आता सायलीला अडकवण्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून मात्र आता इकडे त्या मुलीला म्हणजे सोनमला इकडे पळवण्याचं प्लॅनिंग केलंय. पण पण ज्या वेळेला मात्र आता सोनम सोनम ही आता आपल्या आई वडिलांच्याकडे जाण्याच्या ऐवजी एका वेगळ्याच ठिकाणी आले आणि त्याच वेळेला निघताने सायलीने तिला आता असं काहीतरी एक म्हणजे गोष्ट सांगितलेली आहे की ज्यामुळे ज्यामुळे मात्र आता सोनमने सायलीला बरोबर रीतीने इशारा दिलेला आहे की आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडतंय त्याचा. आणि त्याचमुळे बरोबर सायली आणि अर्जुन मात्र आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी मात्र आता सोनमला इकडे नेण्यात आलेलं आहे. आणि सायली आणि अर्जुन यांनी आता या सगळ्यामध्ये सोनमला वाचवले. पण पण तरी सुद्धा आपण तो प्रोमो पाहिलाय. तो प्रोमो सोनमच्यासाठी नाहीये, तर त्यानंतर जे काही घडलंय त्यासाठी आहे. पण पण आता त्या सगळ्यामध्ये सायलीला सोडवण्यासाठी ही आजची जी घटना आहे ती घटना कारणीभूत ठरणार आहे. आता आज अशी काय घटना घडले की ज्याच्यामुळे मात्र आता भविष्यात त्याचा उपयोग सायलीला होणार आहे आणि सायली या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्यासाठी ठोसपणे पुरावा सिद्ध करू शकणार आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटूसाच व्हिडिओ अजिबात चुकवून. इकडे आता सगळी फॉर्मॅलिटीज कंप्लीट झालेली आहे. फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्यावरती मात्र आता त्या मुलीला सायली इकडे सांगत आहे, ठीक आहे, तू आता तुझ्या आई वडिलांकडे जा, पण आता मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती काका म्हणतात, तुम्ही तिची काही चिंता करू नका. सायली तिला सांगायला लागते, तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आमच्या राहशील ना, आम्हाला विसरणार तर नाहीस ना. असं म्हटल्यावरती ती सांगते, नाही ताई, मी तुम्हाला भेटायला सुद्धा येईन. यावरती तो आता माणूस सांगायला लागतो, तुम्ही चिंता करू नका, मी स्वतः मात्र आता तिला तुम्हाला भेटायला आणेन आणि तुम्ही याची अजिबात चिंता करू नका. असं म्हटल्यावरती सायली सांगते, हो, मला तुमच्यावरती विश्वास आहे आणि आता ज्या अर्थाने ही तुमच्यासोबत जायला आता तयार झाले आणि त्यामुळे त्यामुळे मला आता पूर्णपणे विश्वास बसलाय. काहीही झालं तरी आता मुलींना एक सेन्स असतो. आणि त्यानंतर सायली म्हणते, ये बाळा, तू आता देवाचा आशीर्वाद घे. असं म्हणत सायली आता तिला छोट्या सोनमला मात्र आता घेऊन येते आणि त्यानंतर मात्र आता ती इकडे सांगायला लागते, हे बघ सोनम, मी तुला तिकडे पाठवत आहे. त्या लोकांच्या समोर मी तुला काहीच बोलले नाहीये, पण आता मी तुला एक छोटासा मोबाईल दिलेला आहे. त्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह आहे, म्हणजे आता तू कोणतंही बटन दाबलंस ना तरी सुद्धा फोन आता मलाच लागेल. आणि त्यामुळे मी तुला जे काही ती आता गोष्ट इकडे तू लक्षात ठेव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जर तुला कोणतीही गोष्ट सस्पिशियस वाटली किंवा तुला या सगळ्यामध्ये असं वाटलं की तुला आता कोणत्या तरी चुकीच्या ठिकाणी नेण्यात आले किंवा तुझ्या सोबत काही चुकीचं घडते, मग मात्र तू या सगळ्यामध्ये मात्र कोणताही नंबर याच्यावर डायल कर. मला आता तो अलर्ट येईल. मला अलर्ट आल्यावरती मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी तिकडे पोहोचेन किंवा कुणाला तरी या सगळ्यामध्ये तिकडे आता पोहोचायला लावेन. असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, ताई, तू चिंता करू नको. यावरती ती म्हणते, हे बघ, या मोबाईल बद्दल किंवा याच्याबद्दल तू कुणालाही काहीही सांगणार नाहीयेस किंवा कधी तुझ्याकडून हा मोबाईल हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर आता तो प्रयत्न तुझ्या घरचे माणसं का करतील, नाही करणार. तरी सुद्धा मला कळेल की आता तू कोणतंही बटन दाब, काहीही कर, मला आता अलर्ट लागेल. असं म्हणत आता इकडे सायलीने स्वतःच्या मनावरती दगड ठेवत मात्र आता त्या मुलीला तिच्या घरी जरी पाठवलं असलं तरी सुद्धा तिच्या सेफ्टीची काळजी आता सगळ्यात महत्वाची ही गोष्ट मात्र आता तिला या सगळ्यामध्ये कळालेली आहे. आणि त्यासाठी काहीही झालं तरी सुद्धा त्या मुलीला कोणत्याही चुकीच्या हातात जायला नको, यासाठी मात्र आता सायलीने खूप प्रयत्न केलेले आहेत. बरं, हे सगळं होत असताना मात्र आता लगेचच इकडे सगळेजण भावूक झालेत आणि फायनली त्या मुलीला मात्र आता निरोप देण्यात आलेला आहे. त्या मुलीला निरोप दिल्यावरती आता मात्र प्रिया इकडे खूपच अस्वस्थ झालेली आहे. काय झालं असेल, कसं झालं असेल, तिकडे आता प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये. प्रिया आता या सगळ्यामध्ये अस्वस्थ झाले आणि ती विचार करते आहे, मला ह्या श्वेताचा का नाही कॉल आला, तिकडचं काही फसलंय का. आणि त्यानंतर त्या मुलीची पाठवणी झालेली आहे. मुलीची पाठवणी झाली असली तरी सुद्धा मात्र आता इकडे सायली खूपच अस्वस्थ आहे. अस्वस्थ असलेल्या सायलीला मात्र आता अर्जुन इकडे सांगत आहे. आणि त्यानंतर मात्र आता ज्या वेळेला सोनम गेलेली आहे आणि त्यावेळेला मात्र आता इकडे
इकडे म्हणजे आता चैन पडत नाहीये ती म्हणजे सायलीला. सायली आता अर्जुनला सांगते, "अर्जुन सर, मला या सगळ्यामध्ये काहीतरी सस्पिशियस वाटत आहे." अर्जुन म्हणतो, "पण काय? काय असं सस्पिशियस वाटतंय?" यावरती सायली आता सांगते, "ते मला खरंच सांगता येत नाहीये. काय वाटतंय, कसं वाटतंय, पण वाटतंय." यावरती ती सांगते, "पण तरीसुद्धा मी तिच्याकडे मोबाईल दिलेला आहे आणि या सगळ्यामध्ये ती आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ती आता मला कॉन्टॅक्ट करेल." असं म्हटल्यावर ती मात्र आता फायनली त्या मुलीला घेऊन आता ते बाहेर पडलेले आहेत. इकडे सायलीच्या मनामध्ये धाकधूक आहे आणि ती आता तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी धडपडत आहे, जेणेकरून काहीही झालं तरीसुद्धा तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून आता काही ना काहीतरी गोष्टी आपल्याला समजतील. अर्जुन तिला सांगतोय, "इतकी चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे." आणि त्याच वेळेला प्रियाला आता श्वेताचा फोन येतोय. श्वेता आता प्रियाला सांगायला लागते, "काही चिंता करू नकोस, सगळं काही आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे. सगळं काय." आणि त्यानंतर मात्र आता इकडे श्वेता सांगायला लागते, "सगळं आपल्या मनाप्रमाणे झालेलं आहे. कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची काहीच गरज नाहीये." असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे प्रिया सांगायला लागते, "चला, एक काम तर आपल्या पद्धतीने झालेलं आहे, पण इथेच आपल्याला थांबायचं नाहीये. कारण एका केसमध्ये तिला आता अडकवणं ही सोपी गोष्ट होणार नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्यासोबत आलेली ती मुलगी आणि नवीन आलेली ती गौरी, या दोघींना सुद्धा आता पकडल्याशिवाय किंवा या दोघींची सुद्धा आता आपण अशीच बोलवणी केल्याशिवाय मात्र आता काही उपयोग नाहीये." यावरती श्वेता म्हणते, "एक गोष्ट झालेली आहे ना, यानंतर पुढच्या सुद्धा गोष्टी आता हळूहळू होतील. चिंता करायची खरंच काही गरज नाहीये." यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते प्रिया, "हे बघ, तू आता अलर्ट राहा. कोणत्याही परिस्थितीमध्ये तिकडे आता जे काही घडेल ते आता मला सांगायचं आहे." असं म्हटल्यावरती श्वेता म्हणते, "काळजीच करू नको. आता आपलं पुढचं मिशन आहे ते म्हणजे पायल. म्हणजे आता आपण इकडे सोनमला तर पकडलेली आहे आणि त्यानंतर आता इकडे पुढची मुलगी पायल." यावरती श्वेता आता असं इकडे आता प्रिया सांगायला लागते, "हे बघ, पायलपेक्षा आपण गौरीवरती फोकस केला तर." यावरती ती म्हणते, "ठीक आहे, पण ती गौरी कुणाशी बोलायला मागत नाहीये. गौरी कुणाशीच बोलत नाहीये, काहीच नाहीये आणि त्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये गौरीला हे करणं जरा कठीण जाणार आहे." आणि यावरती मात्र आता प्रिया सांगायला लागते, "हे बघ, कठीणच गोष्ट आधी सिद्ध करायला पाहिजे. हे बघ, तरीसुद्धा तू आता गौरी आणि सायली या दोघींचं जर का बोलणं ऐकलंस तर." आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, "ठीक आहे, त्या दोघींचं बोलणं आता मी चोरून ऐकेन आणि दोघींचं बोलणं ऐकल्यावरती मात्र आता पुढे जे काही होईल ना ते तुम्हाला मी कळवेन." आता प्रिया सांगायला लागते, "हे बघा, एक मिशन तर आपलं यशस्वी झालेलं आहे. एक मिशन यशस्वी होऊन आपण आता बसून चालणार नाहीये, तर आपल्याला पुढचं मिशन हातामध्ये घेतलं पाहिजे आणि पुढचं मिशन असणार आहे मिशन गौरी. आता एक काम करा, या गौरीच्या बद्दल आता काय माहिती मिळेल, कशी माहिती मिळेल हे आता आपल्याला बघायला पाहिजे. म्हणजे आता ह्या गौरीच्या बद्दल जर कोणी आपल्याला सांगू शकेल तर ती फक्त आणि फक्त श्वेताच आहे. पण या सगळ्यामध्ये आता मात्र श्वेतावरती नुसता भरोसा ठेवून आपल्याला चालणार नाहीये आणि आता नवीन टीम तयार करायला लागेल. नवीन इन्स्पेक्टर, नवीन सगळं, हे सगळं नवीन आता तयार केलं तर आणि तरच या सगळ्यामध्ये पुढे आपला निभाव लागणार आहे." आणि त्यावरती मात्र आता सचिन सांगतो, "अजिबात चिंता करू नकोस, पुढचं मिशन यशस्वी होणार." आणि त्यावरती ती सांगते, "आता त्या मुलीला आपल्या ताब्यात घेऊन मात्र आपल्याला त्या ह्यांच्या हातात द्यायला पाहिजे. त्यांच्या हातात जोपर्यंत आपण आता तिला देत नाही आहोत, जोपर्यंत तिला आता हातात देत नाही आहोत, तोपर्यंत आपण गप्प बसू शकत नाहीये आणि त्यासाठी तिला आता इकडे आणणं गरजेचं आहे." असं म्हटल्यावर ती मात्र आता फायनली प्रिया आता त्या मुलीला भेटण्यासाठी उत्सुक असते आणि त्या मुलीला मात्र आता प्रियाच्या समोर इकडे आणलं जातं. ज्या वेळेला प्रियाच्या समोर आणलं जातं आणि त्यावेळेला ती आता विचार करायला लागते, म्हणजे आता सोनम विचार करायला लागते, की मला इथे का आणलंय? आणि त्यानंतर तिला काहीतरी मात्र आता सस्पिशियस वाटलंय. प्रिया तिच्याशी बोलती आहे, "काय गं?" ती म्हणते, "माझे आई बाबा कुठे आहेत?" यावरती प्रिया सांगते, "आई बाबा सगळं आता विसर. आई बाबांना विसर आणि काहीही झालं तरी सुद्धा तुला आता इकडून सुटका होणार नाहीये. इथून कुठे तू जायचं नाहीये." असं म्हटल्यावरती ती मुलगी जास्तच गडबडले आणि सायलीने जो काही मोबाईल दिलाय त्या मोबाईलवरच ती आता बटणं दाबतीये. तिकडे सायलीला अलर्ट मिळालेला आहे आणि सायली या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे अर्जुनला घेऊन तिकडून निघालेली आहे.
त्याच वेळेला तिच्या लोकेशनवरती अर्जुन आणि सायली आता पोहोचलेले आहेत. अर्जुन सायली तिच्या लोकेशनवरती पोहोचल्यावरती फायनली या सगळ्यामध्ये मात्र आता हा सगळं कारस्थान प्रिया आणि नागराज त्याचबरोबर सचिन आणि राकेश यांचं आहे. ही गोष्ट पकडण्यात आलेली आहे आणि एकाच झटक्यात पोलिसांना घेऊन आलेल्या सायलीने मात्र आता इकडे सोनमचा जीव वाचवत प्रिया आणि या सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय. इथे तर सायलीने मोठा हे केलेला आहे. इकडे आता सायलीला अलर्ट पण मिळालाय. पण तरी सुद्धा आपण जो प्रोमो पाहिलाय त्या प्रोमोमध्ये नक्की आता काय घडणार किंवा सायलीला कोणत्या मुलीच्या, तर सायलीला गौरीसाठी आता पकडण्यात आणण्यात आलं आहे. पण गौरीला कसं अटक करण्यात, गौरीला कसं किडनॅप यांनी केलं किंवा गौरीची तस्करी कशी केलेली आहे, येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे. पण आज जी काही घटना घडली ती सायलीला सोडवण्यासाठी सुद्धा कशी कारणीभूत ठरणार आहे ते सुद्धा येणाऱ्या भागात कळणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब